विचार काय करते? बॅग भरायला घे ना आता. अरे पण एवढ्याशा बॅगेत कसं मावणार आहे सगळं सामान? हे बघ, ही एकच बॅग आहे. ह्या बॅगेमध्ये मावेल तेवढंच सामान न्यायचंय. प्लीज आता माझ्याशी वाद घालू नकोस. अरे पण प्रणव, हे बघ माझ्या ना खूप फेवरेट साड्या आहेत आणि मला त्या सगळ्या हव्यात. ओके, आणि काही डिझायनर वेअर पण आहेत आणि परत माझे बॉडी केअर प्रोडक्ट्स पण आहेत यार. म्हणजे बघ, लोशन आहे, डे क्रीम आहे, नाईट क्रीम आहे, मग हेअर प्रोडक्ट्स म्हणजे सिरम आहे, शॅम्पू, कंडिशनर, हेअर स्ट्रेटनर, ओ या, आणि माझी वॅनिटी पण आहे आणि त्यातलं सुद्धा मला सगळं लागणार आहे. म्हणजे बघा, ऑलमोस्ट आता एका दिवसाची एक शेड असं जर काउंट केलं ना तर मला 7 लिपस्टिकच्या शेड्स लागणार आहेत. ओके, आणि आय मेकअपचं पण मला सगळं लागणार आहे रे. ओ गॉड, आय लायनरच्या केवढ्या शेड्स आहेत माझ्याकडे. काय काय घेऊ त्यातलं? प्रणव, हे ना सगळं तुझ्यामुळे होतंय. एक तर आयत्या वेळेला घर सोडून जायचं ठरवलंस, जरा प्लॅनिंग तरी करायचंच ना. डोक्यावर पडलीस का जरा तू? मी ते घर सोडून जायचं म्हणतोय, तुझं काय चाललंय? आपल्याला या घरात किंमत मिळत नाही म्हणून आपण घर सोडून जातोय की नाही? हा कचरा कशाला गोळा करायची गरज आहे? आत्ताच ठरव, तुला माझा सेल्फ एस्टीम महत्वाचा आहे का तुला तुझा कचरा महत्वाचा आहे? मम्मा, डॅडू. बरं झालं अनु तू आलीस. चल फ्रेश हो, आपल्याला बाहेर जायचंय. आणि मॉमला विचार येणार आहे का नाही येणार आहे. डॅडू, मम्मा नाही आली तरी पण चालेल, पण आपण मंजिरी काकूला घेऊन जाऊया ना, ती मला खूप आवडते. गप्प बसा. मंजूचं नाव काढलं तर फटके काढशील माझ्याकडनं. चल साय काट, जा फ्रेश होऊन ये. चल. मंजू, काय रे, काय चाललंय तुमचं? मॉम, आम्ही घर सोडून चाललोय. तुम्ही प्रणवचा इन्सल्ट केलात ना, आणि आता बास झाला. आम्ही नाही सहन करू शकत हे सगळं, त्यामुळे आम्ही चाललोय आता. मग राहा तुम्ही तुमच्या दुसऱ्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर. प्रणव, अरे काय बालिशपणा आहे हा? हे काय करताय तुम्ही? अशा लहान मुलांसारख्या धमक्या काय देताय? काय हवंय तुला? धमकी वाटते तुला? तुला ही धमकी वाटते का? नाही ठीक आहे, आता खरीच करून दाखव. बास झालं, खूप सहन केला आता मी. मग तू त्या फालतू मंजूचं उदाहरण देतेस मला? तुझ्या सख्ख्या मुलाला त्या फालतू मोलकरणीशी कम्पेअर करतेस का? बासा, आता बास. इनफ इज इनफ. मी जातोय, तू येतेस का? चल. एक मिनिट प्रणव, हे काय चाललंय तुमचं? हा, काय हवंय तुला? रिस्पेक्ट. मला रिस्पेक्ट हवाय. मिळेल? मला या घरात माझं स्थान हवंय. मिळेल? काम हवंय मला. डॅड मला त्यांचा बिझनेस सांभाळू देतील. बर, ठीक आहे, शांत हो तू. डॅड आले की आपण त्यांच्याशी हे बोलूया, पण तोपर्यंत प्लीज घर सोडून जायचा प्लॅन सोडून दे मनातनं, प्लीज. नाही नको, बस किंवा रिक्षा करून त्यावर पैसे नाही वाया घालवायचे.
उलट त्या पैशात एक वेळची भाजी तरी येईल. तसंही काही दिवसांचाच प्रश्न आहे. एकदा का मला काम मिळालं ना की सगळं नीट होईल. तोपर्यंत थोडा त्रास सहन करावा लागेल. थँक्यू. झोप. हो. बेड रेस्ट सांगितले ना. हो. आराम कर. तुला अजून काय हवंय? सूप, ज्यूस, एनिथिंग? काही नको. तू बस इथे माझ्या शेजारी. मम्मा, हे खूप वाईट आहे का ग मम्मा? अगं काहीही काय बोलतेस? तू वाईट असतीस तर माझी एवढी सेवा केली असतीस का? तू आहेस म्हणून केवढा आधार वाटतोय मला. तुझी मुलगी आहे ना मी, म्हणून तुला असं वाटतंय. बाकी कोणालाच आवडत नाही मी. मी वाईट आहे म्हणूनच शौनक मला सोडून गेला ना. कोण आहे शौनक? आणि त्याने तुझी योग्यता का ठरवावी? तू त्याला हे करू देऊ नकोस बाळा. त्याचं जर खरंच तुझ्यावर प्रेम असतं ना तर तो असा सोडून गेला नसता तुला. कोणाची चूक असेल ना तर ती त्याची आहे, तुझी नाही बाळा. पण का सोडून गेला? त्याला माझं प्रेम कधीच दिसलं नाही का मम्मा? मम्मा मम्मा मला ना कधी कधी खूप भीती वाटते. शौनक माझ्याकडे परत आलाच नाही तर, तो माझा झालाच नाही तर मी मॅरिड लाईफ कधी एन्जॉयच करू शकणार नाही. मी आई होऊ शकणार नाही. मम्मा मम्मा तू लहान असताना किती लाड करायचीस माझे. मला तयार करायचीस, माझे डान्स शोज बघायला यायचीस, माझं किती कौतुक करायचीस. मलाही माझ्या मुलीचं कौतुक करायचं होतं. पण शौनक माझ्याकडे परत आलाच नाही तर माझी सगळी स्वप्न तुटून जातील मम्मा. नाही मी हे नाही सहन करू शकत. देव शांत हो. हे बघ तू सगळं करू शकतेस, फक्त तू त्या शौनकच्या विचारातनं बाहेर पड बाळा. हे बघ तो त्याच्या मर्जीने निघून गेलाय. विसरू नकोस त्यांनी तुझा केवढा अपमान केलाय. भर लग्नाच्या मांडवात तुला सोडून गेला एकटीला तो. ज्या मुलांनी तुला एवढं हर्ट केलं तो कशाला हवाय तुला? नाही नाही, हे सगळं तर मंजूमुळे झालंय. मंजूमुळे झालंय. मम्मा मी शौनकला परत मिळवीन, तू बघच आता. ह्याला म्हणतात पालथ्या घड्यावर पाणी. देव तू कधी सावरणार आहेस का स्वतःला? खूप उशीर व्हायच्या आत सावर. राईट, खूप उशीर व्हायच्या आधीच तिला घराबाहेर काढायला हवं, तरच सगळं नीट होईल. अरे वा, आता घरकामही सांगायला लागली का तुझी बायको तुला? घरकाम ही एकमेव गोष्ट तिला चांगली जमते, त्यातही आळस करायला लागली. चांगले रंग दाखवतीये तुझी बायको. चला, या निमित्ताने तू मान्य केलंयस की मंजिरी माझी बायको आहे. एनिवेज, मी खिचडी उत्तम बनवतो. बनवू तुझ्यासाठी? तुझा पाहुणचार घ्यायला नाही आले मी इथे.
तुला एक सांगायचं होतं. डॅडना तुझ्याशी आणि प्रणवशी थोडंसं बोलायचं आहे. तुझं हे सगळं काम झालं की ये तिकडे. झालं का भटकून? तुझी ही वेळी अवेळी भटकण्याची सवय काही जात नाही ग अजून. माझ्या मुलाला इथे घरकामात बिझी ठेवलंयस आणि स्वतः अगदी मस्त महाराणीसारखी राहतेयस. त्यासाठीच आलीस ना इथे आमच्या घरात? मॉम, आमचा कष्ट करणाऱ्यांचा संसार आहे. तो दोघांनी केला तर सुरळीत चालेल. बाहेरचं काम कोणी करावं, घरातलं काम कोणी करावं हा भेदभावच ठेवत नाही आम्ही. राईट मंजिरी? आम्ही एकमेकांना पुरेपूर असं स्वातंत्र्य देतो, कारण इतरांसारखं मनात चल ठेवून आम्हाला संसार नाही रेटायचा आहे. शौनक, मॉम प्लीज प्लीज थांबा. त्यांच्या वतीनं मी माफी मागते. हवं तर तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. त्यांना असं नव्हतं म्हणायचं. नाही, बरोबर बोललाय तो. अगदी बरोबर बोललाय. मी कशाला वाईट वाटून घेऊ. आणि मंजू, माझ्या आणि माझ्या मुलात बोलायची काहीही गरज नाही. कळलं? का बोलला तुम्ही असं? त्यांना किती वाईट वाटलं असेल. मंजिरी शांत हो. तू बस आधी. ये, तुला पाणी देऊ? नाही नको मला. चालत आली असेल ना? तुझ्या मनातलं मी नाही ओळखणार तर मग कोण ओळखणार? ते पैसे वाचून भाजी आणावी असा विचार केला असेल ना? आय एम सॉरी मंजिरी, आज आपल्याकडे जरा काम चालव मेनू आहे. तर बघ, मला पोळा येत नाही म्हणून मी खिचडी लावली. म्हणलं खिचडी बरोबर आपण कढी करूया, पण कढीसाठी आपल्याकडे दही नव्हतं म्हणून मी पिठलं केलं. पण डाळीचं पीठ आणि पाणीच्या प्रमाणात जरा गडबड झाली, पण पिठलं जरा पानसट झालंय. पण डोंट वरी, ते टेस्टी करण्यासाठी मी त्याच्यावरती मिरचीची फोडणी दिली. सो काय तुम्ही कशाला करत बसला एवढं सगळं? माझ्यापेक्षा आज जास्त तुम्हीच जमला असाल. बरं, काम कसं झालं आज? ते राहू दे सगळं. मला सांग, इंटरव्ह्यू कसा झाला? त्याबद्दल काही विचारूच नका. माझं इतकं डोकं फिरलंय ना. बरं झालं तो माणूस भेटला नाही आज इंटरव्ह्यू घेणारा, नाही तर काही खरं नव्हतं. माणूस भेटलाच नाही? मग काय, मला तिथे इंटरव्ह्यूला बोलवून तो माणूस आलाच नाही तिथे. आणि तिथे बसल्या बसल्या मला त्याच्याबद्दल जे काही कळलंय ना, तुम्हाला माहितीये ना, आता ती केस चालू आहे आदिवासी लोकांची जमिनीची केस. तो माणूस ती केस लढतोय, पण आदिवासींच्या बाजूने नाही, त्या कारखानदारांच्या बाजूने. हे कळल्यावर मला त्याचा इतका राग आला ना, असं झालं एकदा तरी हा माणूस माझ्या समोर येऊ देत. मग हो 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 हो, किती चिडतीयस? काम डाऊन. हे बघ, अशी माणसं असतात आणि अशा लोकांमुळे आपण त्रास नाही करून घ्यायचा स्वतःला. आणि आपल्याला कुठे ना कुठेतरी तडजोड करावी लागणारच आहे. आणि असं प्रत्येक कामाला जर आपण नाही म्हटलं तर खाणार काय? अर्थात अशा माणसाकडे काम कर असं नाही म्हणणार मी, पण एनिवेज जाऊ दे, शांतपणे जेवा. तर काम शोधायला एनर्जी कशी मिळेल? एक नंबर, कमाल. जेरी, मला आज डॅडनी भेटायला बोलवलं. माहित नाही काय, पण कशाबद्दल असेल का?
डॅड मला वयाच्या 16 वर्षी मुलं आई वडिलांना सांगतात मला माझ्या मनासारखं जगायचं. 20-22 वर्षी ग्रॅज्युएट होतात. 23-24 वर्षी त्यांना बाहेरचं जग कळायला लागतं आणि ती समजूत घेऊन ते घरी परत येतात. घरी येतात, सुखात नांदतात. पण तू बाहेर गेलाच नाहीस, जग बघितलंच नाहीस, कसं काय ना शहाणपणा. अजून 16 वर्षाच्या मुलासारखा वागतोयस. आई वडिलांना विरोध करायचा ना, मग काहीतरी करून दाखव, कळलं? मग मी तेच म्हणतोय ना, मला काम करायचंय, आपला बिझनेस जॉईन करायचा आहे. मी आधी म्हटलं होतं तुम्हाला आहे, पण तुम्ही कधीच मला काही करू दिलं नाही. आता मुलगी शाळेत जायला लागली तुझी, आता कळायला लागलं तुला काहीतरी काम केलं पाहिजे. काय रे, मी दिलेल्या पैशावर आयुष करत होता आणि अचानक तुला काय सुख बोचायला लागलं वाटतं. काय रे, मला माहिती होतं तुम्ही मला असंच बोलणार ते. कारण मी तुम्हाला आतापर्यंत कधी तक्रार करायची संधी दिली नाही ना. तुम्ही आतापर्यंत जे जे सांगत आलात ना, ते मी गप गुमान मान खाली करून नीट ऐकलंय. म्हणून तुम्ही मला असं लल्लू पंजू समजताय ना. नाही, ठीक आहे. आता ना काय 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 करून दाखवशील तू? काय करणार आहेस तू? करायचंय काम, करायचं तू नक्की. आता आपल्याकडे एक मोठ्या रस्त्याचं काम येत आहे. काय काय करशील तू? सोपं आहे. सगळ्यांना भरपूर पैसे चारायचे. बघा काय उत्तर दिलं बघा. बिझनेस करायचा म्हणतो. सगळा बिझनेस खड्ड्यात घालशील तू माझा. प्रत्येक वेळेस तुम्ही मला असंच बोलता का? मग तू काहीतरी सांग ना. या तुमचीच वाट होतो. बसा. तुमचे बंधुराज काम करायचं म्हणतात बिझनेस मध्ये. तुम्ही घरावर हक्क सांगितलात, हे बिझनेसवर हक्क सांगतायत. मालती, आपली मुलं हक्काची भाषा बोलायला लागली. हे करायची अक्कल नाही. आधी संसार सांभाळा स्वतःचे. आकाशामध्ये पंख पसरायचे असतील ना, तर आकाशाचं निदान एक तुकडा जरी विकत घ्यायची ऐपत असायला हवी अंगणात. डॅड, तुम्ही मला इथे का बोलवलंय? का बापाचे 2 शब्द ऐकलेत पण पेशन्स नाही तुझ्याकडे? असं तुला मी एवढ्यासाठी इथं बोलवलं की पहिल्यांदा तू हक्काची गोष्ट काढलीस. खरं तर मी तुला म्हटलं होतं की बिझनेस जॉईन कर, पण तू जगून उधळलेस. त्या 1.5 दमडीच्या पोरीला घरात घेऊन आलास. डॅड, तुम्ही इथे मला का बोलवलंय? उद्यापासून प्रणव मला जॉईन करतोय. जर त्याने बिझनेस व्यवस्थित सांभाळला तर सगळ्या बिझनेसची जबाबदारी मी त्याच्यावर सोडणार आहे. तू मात्र हक्क गमावून बसशील सगळा. शेवटी मला जे बोलायचं होतं तुम्हा दोघांसमोर बोलायचं होतं. म्हटलं भांडणं नको. पण आजकाल तुम्हा दोघांना आपापले हक्क प्रिय आहेत ना, कर्तव्याचा पत्ता नाही आहे. माझं जे काही असेल त्याच्यावर मंजिरीचा सुद्धा हक्क असेल, आणि जर तुम्हाला हे मान्य असेल तरच आपण पुढे बोलूया. अजिबात नाही. त्या फडतूस मोलकरीणीला मी माझी सून म्हणून कधी मान्यता देणार नाही. तुला घर देईन, बंगला देईन, सगळं देईन. अट एकच आहे, देवारीशी लग्न कर, नाहीतर एक दमडी मिळणार नाही तुला. लक्षात? बोल ना, बोल आता. अख्खं घर हवं होतं तुला. डॅड, परत तेच? अहो, तुम्हाला तेच तेच बोलून कंटाळा येत नाही का? मी मंजिरीशी लग्न केलंय कारण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, आणि हे मी कुणाच्या दबावाखाली केलेलं नाहीये. आणि काहीही झालं तरी मी हे लग्न मोडणार नाहीये. हा बिझनेस तुमचा आहे, त्याचं काय करायचं हे तुम्हीच ठरवा. मला काही नकोय.
मगाशी द्यायची राहिली होती ना. आता तरी बोलायचं आहे त्याविषयी का अजूनही नाही बोलायचं? काय झालं असेल याचा अंदाज असेलच तुला. वेळ काय सांगायची गरज नाही. जे आहे ते आहेच. शौनक, आपल्याला पैशांची गरज आहे. तुमचं ते 14,892 रुपये यायला अजून महिना तरी आहे आणि आपल्याकडचे पैसे संपत आले. आता मला नोकरी मिळण्यावर सगळं. पण तुम्ही नका काळजी करू. मला नोकरी मिळेल लवकरच आणि सगळं व्यवस्थित होईल. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.